कशी आहे ग लेखा आता? शांत केलंय मी तिला, सावरेल ती. लेखाच्या तोंडून जे काही ऐकलं ना ते खूपच भयंकर होतं का? ते ऐकल्यानंतर असं वाटायला लागले की आपण खूप सुरक्षित, खूप प्रोटेक्टेड जगामध्ये राहतोय. आपल्या घराबाहेर जगामध्ये अशा काही घटना घडत असतील याची जाणीवही नसते का आपल्याला? पेपरमध्ये जेव्हा एखादी अशी घटना आपण वाचतो ना तेव्हा फक्त बातमी म्हणून वाचतो आणि सोडून देतो. त्याची तीव्रता कधी आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. लेखाच्या तोंडून या सगळ्या घटना ऐकल्या आणि हादरूनच गेलो का मी. खरंय तुझं. लहान वयात बिचारीने काय काय सहन केलंय रे. हे सगळं खूप हॉरिबल आहे. हॉरिबल तर आहेच का, पण पुढं करायचं काय? काय करायचं म्हणजे? म्हणजे लेखाबद्दल काहीतरी डिसिजन घ्यायलाच हवं ना. डिसिजन काय घ्यायचं म्हणजे? ती इथेच राहणार आहे. आपल्याकडे. म्हणाली की तुला तिच्याबद्दल वाटणारी माया बोलतीये. असेल कदाचित, पण त्यात चूक काय? तू म्हणतेस ते खरं आहे म्हणाली, पण आपण तिच्या आई वडिलांचाही विचार करायला हवा ना. लेखा नाहीशी झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांची अवस्था वाईट झाली असेल. वडिलांची गोष्ट सोड एक वेळ, पण आईला तर काळजी वाटत असेल. आपली मुलगी सुखरूप असेल ना, कुठे असेल, काय करत असेल, या विचारांनी वेळ लागायची पाळी आली असेल तिच्यावर. आणि लेखाची अवस्था काही वेगळी नाहीये. ती बिचारी काही बोलत नाही, पण तिलाही तिच्या आई वडिलांची आठवण येत असेलच ना. मनाली विचार कर, साहिल थोडा जरी तुझ्या नजरेआड झाला ना तर तुझी काय अवस्था होते. साहिललाही नेहमी तूच हवी असतेस. तसंच लेखाचंही आहे का? तिलाही तिच्या आई वडिलांची गरज वाटते. खरंय तुझं म्हणणं. याच वयात मुलांना आईची जास्त गरज असते आणि मुलींना तर असतेच असते. शैलू, आपण लेखासाठी कितीही काही केलं ना तरी तिच्या आई वडिलांची जागा आपण नाही घेऊ शकणार. इथे तिला कायम परकच वाटणार आहे. म्हणाली आपण आधी तिला तिच्या गावी घेऊन जायला हवं. तिच्या आई वडिलांची भेट घडवून आणायला हवी. मला असं वाटतं की तू तिला घेऊन तिच्या गावी जा. तू नाही येणार? मला बऱ्याच मीटिंग्स आहेत, बरंच काम पडलंय.
त्यात आता तिनं एवढं सगळं सांगितल्यानंतर खूप उशीर करून पण चालणार नाहीये ना. ठीक आहे, जाईन मी. पण त्या माणसाचं काय करायचं? मी काय म्हणते, पोलिसांना कळवूया? नाही, पोलिसांना इतक्यात नको कळवायला. कसला विचार करतेस म्हणाली? मला अजूनही खूप भीती वाटते. अरे विश्वास ठेव माझ्यावर. लेखा आनंदात राहावी असंच वाटतं ना तुला? मग ती इथल्यापेक्षा तिच्या आई वडिलांच्या जवळच आनंदाने राहील. आणि त्यातूनही जर काही प्रॉब्लेम झाला ना तर तिला परत घेऊन ये ना इकडे. आपण सांभाळू तिला. पण आता तिची आणि तिच्या आई वडिलांची भेट होणं जास्त गरजेचं आहे. अरे कसला विचार करतोस एवढा? विकी यार, आपल्या हातून खरंच खूप मोठी चूक घडली आणि त्या चुकीची शिक्षा त्या बिचाऱ्या निष्पाप मुलीला भोगायला लागते. कुठल्या मुलीबद्दल बोलतोस तू? लेखा. विकी, ती मुलगी खरंच खूप इनोसंट आहे यार. बघ ना, आयत्या वेळेला एवढं होऊन सुद्धा तिने माझीच बाजू घेतली. तू हसतोयस? मग काय, तू इमोशनल फूल आहेस. जरा काय झालं ना की लगेच वाहवत जातोस. विकी, तसं नाहीये. आपल्यामुळे तिला त्रास झाला. हे बघ, ती तुमच्या घरातली नोकर आहे, कळलं? त्यामुळे तिने जर तुझ्यासाठी काही केलं ना तर त्यात विशेष काही नाही. ते तिचं कर्तव्य आहे. ओके विकी, काय बोलतोयस तू हे? मग काय, द्यायला त्या दीड दमडीच्या मुलीची किती काळजी रे तुला? की ए, चिडू नकोस. मी प्रॅक्टिकल बोलतो. उलट याचा विचार कर की त्या मुलीचा फायदा कसा घेता येईल. तिच्याबद्दल एक शब्द जरी बोललास ना तरी याद राख, कळलं? मी तिला बोलतोय तर तुला काय एवढा राग येतो? तुझ्या मनात तिच्याबद्दल काही सॉफ्ट कॉर्नर वगैरे निर्माण झालाय का? तसं असेल ना तर तुझ्यासारखा मूर्ख तूच आहेस. अशा पोरींचा फार विचार नसतो रे करायचा. त्यांना फक्त वापरायचं आणि सोडून द्यायचं. आणि त्यात पण ती कसली दिसते रे. साहेब, मला बोलवलं? हो, तयार होऊन घे. मी पण तयार होते. आपल्याला बाहेर जायचंय. कुठं? तुझ्या गावाला, या आई बाबांकडे. काय ग, काय झालं? साहेब, मला लय भीती वाटते. कसली भीती? अगं, तुला तुझ्या आईबाबांना भेटायचं नाहीये का? आणि त्यांनाही कळू दे ना की तू इथे सुखरूप आहेस म्हणून. हाय बाईसाहेब, मला नाही जायचंय. तू माणूस लय भयंकर आहे. कोण माणूस? तोच तो. त्याला जर समजलं
गावात आली आहे तर तो मला नाही सोडणार. असा कसा नाही सोडणार? मी आहे ना तुझ्या बरोबर. ना बाईसाहेब, तुम्हाला नाही माहिती, तो लय भयंकर आहे. मला नाही जाणार. तू उगाच घाबरतेस. हे बघ, तू काही काळजी करू नकोस. तो काहीही करू शकणार नाही. मग आपण काकांना मी सोबत घेऊन जाऊया. अगं, तो कामानिमित्त सकाळ सकाळ काहीतरी बाहेर गेलाय आणि त्याला यायला वेळ नाहीये, म्हणून तर मी येते ना तुझ्या बरोबर. मग नको बाईसाहेब, जेव्हा काका सोबत असतील तेव्हा आपण जाऊया. अगं, असं काय करतेस? मला शैलेंद्रनीच सांगितलंय तुला गावाला न्यायला. हे बघ लेखा, तुझी आई डोळ्यात प्राण ओतून तुझी वाट बघत असेल ग. त्यांची अवस्था काय झाली असेल याचा थोडा तरी विचार कर. आणि तुला त्यांची आठवण नाही येते? येते ना? शहाणी आहेस ना तू? नाही बाईसाहेब, मी तुमच्या पाया पडते. मला महाराज ओढत, मी समजा सण करेन, पण माझ्या शैतानाकडे नका पाठव. मला नाही जायचं तिथं. हे बघ लेखा, शांत हो. तो काहीही करणार नाही तुला. आणि हे बघ, समजा आम्ही इथे निघून आल्यावर त्यांनी तुला त्रास द्यायचा प्रयत्न केलाच तर आम्हाला लगेच फोन कर ना. मी आणि काका लगेच येऊ. मग तर झालं. हवं पण आता पण नाही आणि बीड नाही. आपण गावाला जातोय, त्यामुळे लवकर तयार हो. पाटील, त्या वाकडे संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं आहे. बोला ना सर. पाटील, या हाणम्याच्या केस संदर्भात काही ठोस पावलं उचलायला हवीत. वाकडेच्या विरोधात आपल्याला पुरावा गोळा करणं फार गरजेचं आहे. पण सर, तुम्हाला ठामपणे असं वाटतंय की वाकडेचाच ह्याच्यात हात आहे म्हणून? 99%. पण मला 100% खात्री आहे, हा भागवत आपल्याला नक्कीच मदत करेल. मग सर, मी नक्की काय करू? पाटील, तुम्ही काम करा. त्या भागवतच्या घरचा पत्ता किंवा ऑफिसचा पत्ता मिळतोय का ते बघा. हा भागवत कोण आहे, काय करतो, त्याचा बिझनेस काय, या सगळ्या डिटेल्स मला लवकरात लवकर कळवा. कळलं? येस सर. ठीक आहे, जातो. आता वाट कसली बघताय? निघा. आणि हो, मी सांगेल तेवढंच करा. निघा. पाटील, प्रफुल्ल पाटील. काय झालं मावशी? मी का काही बोलत नाहीत? काय बोलू? इतके दिवस राहिलीस, माया लावलीस आणि आज चाललीस. मला बी नव्हतं जायचं. मी बाईसाहेबांना जर सांगितलं बी तर त्यांचं बी बरोबरच आहे. ज्या मुलीबद्दल काय बी माहित नाही तिला कसं घरात ठेवायचं. आणि आता घरात चोऱ्या माऱ्या पण व्हायला लागलं तर काय करणार, हो की नाही? पण या
या मावशीला पश्चाताप करायला वेळ दिला नाहीस. अहो मावशी, असं नका बोलू. तुम्ही माझ्या परीस लय मोठ्या आहात. तुम्ही कशापायी वाईट वाटून घेताय? जर अशी अनोळखी मुलगी घरात फिरली तर तिचा काय भरवसा देणार? काय रे साई, काय झालं रडाया? तू चालली आहेस ताई? अरे वाईट तर मला बी वाटतंय, पण असं कोणी रडतात व्हय? मी आता कायमची नाही चालले. म्हणजे तू परत येणार आहेस? नाही, मी माझ्या आईबाबांना भेटणार, त्यांना सांगणार मी ठीक आहे, मजेत आहे आणि चांगल्या लोकांकडे आहे. आणि तुला माहितीये, तुझ्यासारखी लहान लहान 2 भावंडवी आहेत मला. मग त्यांना तुझ्या गमती जमती सांगणार आणि लगेच परत येणार. खरंच? खरंच मी घेऊन येईन तुझ्या लेखाताईला परत. प्रॉमिस? प्रॉमिस. साहेबांनी सांगा, त्यांचे लय उपकार आहे तो म्हणून. वेडी आहेस का तू? उपकार काय मानतेस त्या? आई वडील आपल्या मुलांवर कधी उपकार करतात? चल येते. साहिल, चल बाळ, आपल्या खोलीत जा आणि अभ्यास कर. मावशी, आता बाहेर गाडीतून कोण गेलं? लेखा गेली. सरकार सरकार, काय झालंय तुम्हासनी? अरे अहो सरकार, आज पहिल्यांदा बांगल्यातून निघताना तुम्ही काठी विसरलात. काय काय झालंय सरकार? आज बाहेर पडावंसच वाटत. हा, तब्येत बरोबर नाही काय? तब्येतीचं काय नाही रे, तर मन मानत नाही. काहीतरी चुकल्यागत वाटते. आणि आत्ता पात्र चुकलं नसेल तर मोर चुकल असं बी वाटतं. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय सरकार? म्हणजे आज जर आपण गाव सोडलं तर काहीतरी हातचं निसटून जाईल असं वाटतंय सारखं. निसटून जाईल असं कोड्यात कमून बोलताय सरकार तुम्ही? जाऊ दे, सोड. एक काम कर, त्या भागवताना कळवून टाक. पंडितबाईला फोन लावून सांग आजचं कॅन्सल म्हणून. जाऊ दे. आजचं कॅन्सल? हो सरकार, आपण साताऱ्याचा एवढा मोठा प्लॅन आखलाय. हा, जाता जाता कराडला आपले सोळंकी कारखानदार आहेत, त्यांच्या कागदपत्रावर सह्या करायच्यात. हा, साताऱ्यात आपले रांजवन पाटील आहेत, त्यांच्या जमिनी बघायच्यात. सगळ्यात महत्वाचं सरकार, माया पंडित. तुम्हीच म्हणलात लय कामाची बाई आहे. हा, तिच्याबरोबर हळूहळू संबंध वाढवायचे. आणि चंद्री सरकार, तुम्हीच म्हणलात की चंद्री साताऱ्यात असण्याची शक्यता आहे. म्हणून मला असं वाटतंय सरकार का आपण साताऱ्याला जायलाच पाहिजे. हा, चल. या लवकरच आला. मी तुम्हाला आधीही सांगितलंय, मला सगळ्यांची नजर चुकवून यावं लागतं, वेळ लागणारच.
आणि त्यात आज तो वाकडे यायचे. वाकडे? एनिवे त्या वाकडेचं जाऊ दे. मला सांग, कामाचा प्रोग्रेस कुठपर्यंत आलाय? होत होत आहे, होणार आहे, लवकरच होईल एवढंच ऐकतोय गेले कित्येक दिवस. आपल्याला आता ठाम पावलं उचलायची गरज आहे. हे बघा, शैलेंद्र त्याच्या कामात खूप बिझी आहे. काहीतरी नवीन ऑर्डर्स मिळालेत म्हणे. त्या क्लायंट्स बरोबर सतत मीटिंग्स असतात त्याच्या. आणि लेखा आणि मनालीही नाही आहे. ते लेखाच्या गावी गेले. आपल्याला जर आपला डाव साधायचा असेल तर काहीतरी करणं गरजेचं आहे आणि ती शैलेंद्र आणि मनाली दोघं एकत्र असणं गरजेचं आहे. तर तिथं शेत आहे ना व तिथं मी खेळायला यायचे आणि आबांना कळलं ना की ते लई वरडायचे मला आणि मग आई त्यासनी वरडायची म्हणायची तिचं खेळण्याचंच वय ना ती खेळणारच आणि असं म्हटली नाही की मी पुण्याला जायचं खेळायला. लाईटिशवीलाही खेळायचे तर एकटाच पडला असेल तो. विठू म्हणजे कोण, पोपट का? पोपट नाही, खेकडा. खेकडा? मला 2 लहान भावंड आहेत ना, यमी आणि चिऱ्या. आम्ही तिघे अंगणात लई खेळायचो आणि त्या दोघांची भांडणं झाली ना मग मलाच मध्ये पाडायचं आणि माझी आई मग तिघांना हाणायची. लई मज्जा यायची. आता आहे आबा, यमी, शिर्या समधी माझी वाट बघत असेल. त्या धबधब्यावर बी जायचे. हाय बा लई खुश होतील मला बघून. यमी आणि चिऱ्या बी होतील. मला बी किती दिवस झाले ते असते बघायचं आहे. अरे ही तर चंद्रीच आहे ना. वय सरकारला सांगायला हवं. ए, तू बुलेटला बोलवून आण. नजर ठेवू हिच्यावर. आलो. हॅलो. हॅलो वाकडे साहेब, मी माया पंडित बोलते. वय वय वय. कुठे आहात तुम्ही? म्हणजे किती वेळ लागेल तुम्हाला? गाडीतच आहे मी. येतो पोचतो. बरं ठीक आहे, या लवकर, मी वाट बघते. सरकारचा फोन पण लागत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा कुठलाही प्लॅन मी सक्सेसफुल होऊ देणार नाही आणि जास्त हुशारी करायची गरज नाही. लवकरात लवकर हे घर सोडून निघून जायचं. ती इथून गेली तरी माझ्या डोक्यातून ती जात का नाही? प्रॉब्लेम काय आहे? आजपर्यंत मी कधी कोणाबद्दल एवढा विचार केलेला नाहीये. मग हिचाच विचार माझ्या डोक्यातून का जात नाहीये? हे खरंय की माझ्यामुळे तिला बरंच भोगावं लागलं. मनोरमा मावशीनेही माझ्याच सांगण्यावरून तिला वाईट वागवायला सुरुवात केली होती. खूपच त्रास दिला मी तिला. पण आज मला त्याचा इतका त्रास का होतोय? मला माझे सगळे मित्र म्हणतात की मला कोणाची काही पडलेली नाहीये. मग मला असं का वाटतंय की मला हिची खूप काळजी आहे?
मला न भेटताच गेली. तिला आठवत तरी असेल का मी? काय चाललंय हे? मी तिचाच विचार का करतोय? मला आता भीती वाटायला लागली की मी तिच्या प्रेमात तर यालाच प्रेम म्हणतात की प्रेम म्हणजे अजून काही आहे? आणि जर प्रेम म्हणजे अजून काही असेल तर मग हे काय आहे हे? अरे साहिल, अरे बा साहिल, रडायचं नसतं. मला कथायला भेटायचं. मी तुला सांगितलं ना, तुला तुझ्या आईवडिलांशी बोलावंसं वाटतं. तसं तिला वाटत नसेल का? वाटत असेल, पण म्हणजे आता ती परत येणारच नाही का? साहिल, सांग ना, ती परत येणारच नाही का? मला तिला भेटायचं आत्ताच्या आत्ता. ते कुठे असेल ती सांग ना. ती आता पोहोचली असेल तिच्या गावी. हे बघा, आलंच. हे बघ, ती जेव्हा घरी पोहोचेल ना, तेव्हा तिच्या आई बाबांना, तिच्या लहान भावंडांना खूप खूप आनंद होईल तिला पाहून. माहिती ना तुला? गप, आता रडू नको, रडू नको. मला सांग, तू जर उद्या कुठे हरवला आणि तू आई बाबांना खूप दिवसाने भेटला तर तुला किती आनंद होईल? तसाच लेखाताईला आनंद वाटेल, कारण खूप दिवसाने ती आपलं घर बघेल. या पैशात आता आई मला बघेल ना, आणि आबा पहिले रे वरडतील मला आणि खूप रडतील, विचारतील कुठं होतीस इतके दिवस. आता तुम्ही आलात ना, तुम्हाला मी जेवल्याशिवाय पाठवणार नाही माझी आहे. काय ग, काय झालं? माझं घर. कुठे बाळा तुझं घर? माझं घर. माझं घर. शिर्या, परत फाटलं शॉट. बघू, फाटलं नाही काय, नुसतं दुसवलंय. जा कोणाड्यातल्या सुई दोरा घेऊन ये, आत्ता शिवून देते.
घर जाळलं ग वाकडेने. काय? अगं होतीस कुठे? त्याने घर जाळलं तुझं. घरात काय बी शिल्लक राहिलं नाही. असं नाही म्हणाल. माझं आहे. माझी भावंड, त्यांच्याबद्दल काय बी कळलं नाही. म्हणजे ती जिथे आहेत की नाही. शांत हो बाळा. वाकड्यानं माझं समजा घर जाळून टाकलं. कडे गावच्या चौकात. लेखा उठ बाळा. उठ बाळा उठ. बाईसाहेब, मला माझी आई पाहिजे. मला माझी आई पाहिजे. माझी समजी भावंड पाहिजे. माझा आबा. मला माझं घर हवंय. लेखा शांत हो बाळा. घर हवंय माझा. हो आपण पोलिसांना सांगतो. मी शैलूला फोन करते. त्या माणसाला चांगली अद्दल घडू, चांगली शिक्षा करू त्याला. अजिबात काळजी करू नको. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हा बाळा. तू काही काळजी करू नकोस. शांत 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 हो बाळा. आपण शोधूया त्यांना. शांत. ए चंद्रे, काय ढगाड लपल्यासारखे लपतेस बाईच्या मागे. चला हो बाहेर. कोण आहात तुम्ही? काय हवंय तुम्हाला? हो बाई, त्या चंद्रीला विचारा ना आम्ही कोण आहोत ते. ए चंद्रे, सांग किती असणे. बोल की चंद्रे, तोंड धरले की काय तुझा? ए बोल की चंद्रे. खबरदार. तिला हात लावण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी याद राखा. हो बाई, तुम्ही उगाच मध्ये पडू नका. आमचं तुमच्याशी काय घेणं देणं नाही. फक्त तिला आमच्या हवाली करा आणि निघा. काय? अजिबात नाही. ही मुलगी आता माझी जबाबदारी. तिला कोणाच्याही हवाली करणार नाही, कळलं? मराल, फुकटचं मराल. कशाला लोकांच्या मुलीपै जीव गमावताय आपला? लोकाची नाही, ती आता माझी मुलगी आहे. ओ बाई, ती सरकारची बायको आहे. लगीन केले तिच्या संग. एवढ्या लहान मुलीशी लग्न? कायदा माहित नाही वाटतं तुमच्या सरकारला.
सरकार जे बोलतात ना तोच कायदा असतो इथं. गुमान तिला आमच्या हवाली करा आणि निघायचं बघा काय. पकडा रे. बा तू अजूनही लेखाताईचा विचार करतोस? बोल ना. हे बघ, लेखाताईचा विचार डोक्यातून काढून टाक. जेव्हा तुला सुट्टी लागेल ना तेव्हा आपण आईला सांगून लेखाताईला भेटायला जाऊ. प्रॉमिस. प्रॉमिस. मावशी आपल्याकडे आज ते वाकडे जेवायला यायचे. कळलं ना कोणते? वाकडे? अहो असं काय, त्यांच्याकडून आपण ती जमीन नाही का विकत घेतली, त्यांच्यामुळेच तर एवढा मोठा प्लॉट आपल्याला स्वस्तात मिळाला. हा हा ते होय. तुम्ही काही काळजी करू नका, मी त्यांच्यासाठी एवढा छान स्वयंपाक करते की ते खुशच होते. आणि घरही व्यवस्थित आवरून ठेवा. होय. त्यांच्यावर आपलं इम्प्रेशन चांगलंच पडायला हवं. आपल्यासाठी तो खूप महत्वाचा माणूस आहे. आणि साहिल बाळा, तू सुद्धा कपडे बदल जा. आता ते वाकडे काका म्हणजे तेच काका ना ज्यांनी मला मिठाई दिली होती? तेच. मावशी ते काका खूप चांगले आहेत, त्यांच्यासाठी स्वीट डिश कर. हो, पण त्याआधी आपण छान छान ड्रेस घालूया, हो की नाही? तेच कळत नाहीये. मला बी काय समजत नाही. काय करायचं ग? भाईसाहेब, बहुतेक ती माणसं मला पकडणार. नाही बाळा, कोणीही पकडणार नाही. मी आहे ना, तू अजिबात घाबरू नकोस. शांत राहा. मी शैलूला फोन करते ना. फोन का उचलत नाहीये? काय करू? हा, मी मायाताईंना घरी फोन लावते. हॅलो. हॅलो, मी मनाली बोलते. हा मनाली बोल. मी ना आम्ही मनाली जरा एक मिनिट थांबा, होय कर. हॅलो ताई, ऐका ना. हॅलो. सोपानराव, हा भागवतांच्या घरी पहिल्यांदा चाललोय. तोंडावर जरा ताबा ठेवा. हा. उगच इथं तिथं दात इचकू नका. बघ तिकडं, तुझा तिकडं. ताई आले. या राम राम. घर सापडायला काही त्रास नाही ना झाला? नाही नाही हो, कसला तरस. अहो भागवत साहेब म्हणजे लई फेमस माणूस आहे. लगेच गावलं घर. या ना, या. या.